महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी। रायगड ओवी न्यूज 2 ऑक्टोबर। अशोक आंबरे, के बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक आणि शिक्षक तसेच विद्यार्थी यांचे हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे फोटोला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। नंतर विद्यार्थ्यांचे भाषण झाले आणि मोठ्या उत्साहात आज जयंती साजरी करण्यात आली। मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला। त्यांचे वडील राजकोट येथे दिवाण होते। त्यांची आई एक धार्मिक स्त्री होत्या। स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन आणि देशाला स्वतंत्र करण्यात भाग घेतल्यामुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणतात। हे नाव त्यांना सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिले। महात्मा गांधी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर इंग्लंड गेले होते, जिथे त्यांनी न्यायशासनाचा अभ्यास केला। नंतर त्यांनी ॲडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली। नंतर बॅरिस्टर म्हणून भारतात परतले आणि मग मुंबईत वकील म्हणून काम करू लागले। लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून 7 मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला। लाल बहादूर शास्त्री केवळ 1.5 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले। त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते। विशीतील त्यांची आई आपल्या 3 मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली। लहान गावात लाल बहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले, मात्र तरीही गरिबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले। उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले। घरी सर्वजण त्यांना गधे नावाने हाक मारीत। ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे। कडक उन्हाळ्यातही तापलेल्या रस्त्यावरून ते शाळेत जायचे। वयात आल्यावर लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढ्यात रुची निर्माण झाली। भारतात ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले। त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ 11 वर्षांचे होते आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली। गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले। त्यावेळी लाल बहादूर शास्त्री 16 वर्षांचे होते। गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला। त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला। त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले। लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता। त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहीत होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरून मृदू वाटणारे शास्त्री यातून एखाद्या खडकासारखे कणखर होते। नमस्कार, माझे नाव समृद्धी बाळासाहेब काळे। मी इयत्ता 7वी ब मध्ये शिकते। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला। त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई गांधी
आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल। सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल। नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।